जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आलात असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आज शेवटपर्यंत नक्की पहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका. श्रीमंतांना लक्ष केंद्रित करून हनी ट्रॅपमध्ये अडकवायची, लॉजवर बोलवून लुटायची आणि फॅशन डिझायनरला आता अटक झाली. साक्षीदार आता सध्याला फरार झाला आहे. शिवानंद हा बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे. तो दीपा मिळून लोकांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून लुटत असत. सोशल मीडियाच्या मायाजाळ आणि फॅशन डिझायनरचा हनी ट्रॅप बेळगावमधील हाय प्रोफाईल लुटमारीचा पर्दाफाश झाला आहे. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे संपर्काचे प्रभावी माध्यम ठरत असले तरी त्याचा वापर गुन्हेगारी प्रवृत्तीसाठी केला जातो. याचे धक्कादायक उदाहरण कर्नाटकच्या बेळगाव शहरात समोर आले आहे. एका 33 वर्षीय फॅशन डिझायनर महिलेने आपल्या सौंदर्याचा आणि सोशल मीडियाचा वापर करून श्रीमंत लोकांना जाळ्यात ओढले आणि त्यांना लाखो रुपयांना लुटले. बेळगावच्या टिळकवाडी पोलिसांनी या रॅकेटचा छापा लावून मुख्य आरोपी महिलेला अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी महिलेचे नाव दीपा अवतगी, वय 33 वर्षे असे आहे. ती मूळची बागलकोट जिल्ह्यातील महालिंगपूर येथील रहिवासी आहे. पेशाने फॅशन डिझायनर असलेल्या दीपाने अल्पावधीत श्रीमंत लोकांच्या हव्यापोटी गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारला. तिला या कामात शिवानंद मठपती नावाच्या साथीदाराने साथ दिली. शिवानंद हा बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील रहिवासी असून सध्या तो आता फरार आहे. दीपा आणि शिवानंद यांनी अतिशय नियोजन पद्धतीने लुटमारीचा हा फंडा सुरू केला होता. त्यांच्या कामाची विभागणी आपण आता सांगणार आहोत. शिवानंद हा बेळगाव आणि आसपासच्या परिसरातील श्रीमंत व्यक्तीची, व्यावसायिकांची आणि बड्या मोठ्या व्यापाऱ्यांची माहिती काढायचा. कोणाकडे किती पैसा आहे, कोणाला सोशल मीडियाची आवड आहे हे तो दीपीला सांगायचा. माहिती मिळाल्यानंतर दीपा इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीशी संपर्क साधायचे. आकर्षक फोटोग्राफर आणि गोड बोलण्याच्या जोरावर ती समोरच्या व्यक्तीला प्रभावित करायची. ओळख वाढल्यानंतर दीपा संबंधाशी अश्लील चॅटिंग करायची. समोरच्या व्यक्तीचा विश्वास जिंकून ती त्यांना बेळगावमधील एखाद्या लॉजवर भेटायसाठी आमंत्रित करायची. दीपाची लूटमार करण्याची पद्धत अतिशय धाडसी आणि वेगळी होती. जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या बोलून लॉजवर पोहोचायची तेव्हा पुढील घटनाक्रम घडायचा. लॉजच्या खोलीत गेल्यानंतर दीपा संबंधित व्यक्तीला आंघोळीसाठी बाथरूममध्ये जाण्यास सांगायची. ती व्यक्ती बाथरूममध्ये जाताच दीपा बाहेरून दरवाजाची कडी लावून घ्यायची. त्यानंतर ती त्या व्यक्तीचा मोबाईल, रोख रक्कम आणि गाडीच्या चाव्या घेऊन तिथून पळायची. लॉजवरून पळाल्यानंतर ती एका वेगळ्या नंबरवरून बाथरूममध्ये अडकलेल्या व्यक्तीला फोन करायची. तुझ्या सर्व वस्तू माझ्याकडे आहेत. जर तुला पोलीस तक्रार टाळायची असेल आणि तुझी अब्रू वाचवायची असेल तर इतके पैसे दे, अशी धमकी ती द्यायची. पैसे न दिल्यास बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची भीतीही ती दाखवायची.
वारंवार घडणाऱ्या या प्रकरणामुळे टिळकवाडी पोलिसांकडे तक्रार प्राप्त झाल्या होत्या. पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी यांच्या नेतृत्वाखाली एका विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. पोलिसांनी लॉजमधील CCTV फुटेज तपासले. दीपा संशयास्पदरित्या पळून जाताना दिसून आली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी दीपा अवतगीला बेड्या ठोकल्या. दीपाच्या अटकेनंतर पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती ही समोर आली. दीपाकडून पोलिसांनी तब्बल 32,86,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये समाविष्ट असलेल्या वस्तू एक पांढऱ्या रंगाची आलिशान फॉर्च्युनर कार, एक मारुती सुझुकी, लुटलेले महागडे मोबाईल, एक टॅब, डोंगल आणि विविध गाड्यांच्या चाव्या, 14,000 रुपये रोख कॅश. एका फॅशन डिझायनर महिलेकडे इतक्या मोठ्या प्रमाणात महागड्या गाड्या आणि मोबाईल सापडल्याने पोलीसही थक्क झाले आहेत. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असलेला शिवानंद मठपती हा पोलिसांना चकवा देऊन फरार झाला आहे. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. शिवानंद सापडल्यानंतर या प्रकरणातील आणखी किती लोकांना त्यांनी लुटले आहे हे स्पष्ट होईल. अनेक प्रतिष्ठित लोक आपली अब्रू जाईल या भीतीने तक्रार करण्यासाठी पुढे येत नसल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. बेळगावमधील ही घटना सोशल मीडिया वापरण्यासाठी एक धोक्याची घंटा आहे. केवळ फोटो आणि गोड बोलल्यावर विश्वास ठेवून अनोळखी व्यक्तींना भेटणे किती महागात पडू शकते हे यावरून दिसून येते. हनी ट्रॅप सारख्या सापळ्यातून वाचण्यासाठी खालील खबरदारी घेणे गरजेचे आहे, जसे की सोशल मीडियापासून दूर राहणे. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.